नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी.के. न्यूज मराठी. आता बातमी आहे अतिवृष्ट मुसळधार पाऊस झाल्याची. पाहूया सविस्तर. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 8 सप्टेंबरच्या रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. रविवारपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज सकाळच्या सुमारास भामरागड तालुका मुख्यालयातील पर्लकोटा नदी तुडूंब भरून वाहत आहे. पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. पावसाळ्यात 6व्यांदा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. बरेच रस्त्यावरील छोटे मोठे नाले व पूल पाण्याखाली गेले आहेत. तर राष्ट्रीय महामार्गावरील देखील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने ये जा करण्यासाठी पर्यायी पूल तयार करण्यात आले होते. तेही पूल पाण्याखाली गेले आहेत. नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पर्लकोटा नदीचे पाणी हळूहळू शहरात शिरत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. जी.के. न्यूजसाठी विस्तारित गंगाधरीवार, गडचिरोली. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.